नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 12 मध्ये आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF कसा काढायचा हे पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 11 मध्ये आपण प्राइम फॅक्टर कसे काढायचे हे पाहिलेले आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या प्राइम फॅक्टर काढता आले तर HCF काढणं खूप सोपं आहे। सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेले आहेत आपण। फर्स्ट क्वेश्चन आहे 25 and 40 याचा आपणास HCF काढायचा आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर। तर त्यासाठी आपणास प्राइम फॅक्टर काढावे लागतात 25 चे आणि 40 चे। 25 चे प्राइम फॅक्टर 5 लास्टला आहे म्हणून 5 ने डिव्हिजन करता येईल, 25 चे झाले। आणि 40 चे लास्टला 0 आहे म्हणून 5 ने करता येईल, 8 आहे, 2 4 25 चे फॅक्टर आपले काय आले 5 × 5 आणि 40 चे काय आले 5 × 2 × 2 × 2। ह्या दोन्ही संख्येमध्ये फक्त एकच फॅक्टर कॉमन आहे। आता येथे 5 आहे पण येथे 5 नाही आहे, येथे 2 आहे पण येथे 2 नाही आहे, फक्त दोघांमध्ये 5 हा एक कॉमन फॅक्टर आहे। HCF = 5, एकच फॅक्टर कॉमन आहे म्हणून HCF किती आला 5। आपण दोघांचे फॅक्टर सेपरेट येथे काढलेले आहेत। हे दोघांचे जर एकत्र फॅक्टर काढले तरी चालतात, ही एक मेथड झाली। आणि दुसरी मेथड म्हणजे 25 and 40 हे दोन्ही नंबर एकदाच घ्यायचे आणि यांचे फॅक्टर काढायचे। या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल, फक्त 5 नेच जाईल, 5 आणि येथे 8 येईल। आता ह्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, त्यामुळे हे येथेच प्रोसेस एंड होऊन जाईल, फक्त आपला HCF येईल 5। सेकंड 56 आणि 32 याचा HCF काढण्यासाठी 56 चे आपण फॅक्टर काढू। लास्टला 6 आहे म्हणून 2 ने डिवाइड करता येईल, 2 ने। 8 आहे म्हणून 2 ने डिवाइड करू, 4 आहे म्हणून 2 ने डिवाइड करता येईल, आन्सर येईल 7। 7 हाच प्राइम नंबर आहे म्हणून 7 ला 7 नेच। 32 2 लास्टला 6 आहे म्हणून 2 ने डिवाइड करता येईल, 8 ला 2 ने, 4 2 2 2 ला 2च। म्हणजे 56 चे आपले फॅक्टर कसे आले 2 × 2 × 2 × 7, 3 × 2 × 7। आणि 32 चे 5 × 2, 2 × 2 × 2 5 × 7। कॉमन काय याच्यात HCF = येथे एक 2 आहे, येथे 2 आहे म्हणून एक 2 इथे घेतला आपण, येथे 2 आहे, येथे 2 आहे म्हणून एक 2, हा 2 हा 2 कॉमन, 3 × 2 कॉमन आहेत। 7 येथे 7 नाही आहे, येथे 2 आहे पण येथे 2 नाही, त्यामुळे HCF आपला हा होईल। हे जर सोडवले आपण आन्सर येईल 8। नेक्स्ट 40 60 and 75 40 चे फॅक्टर काढू आपण। 2 ने 20 होईल, 2 ने डिवाइड केलं तर हाफ जे 10 होतील, 2 ने 5 होतील आणि 5 ला 5 नेच। 60 चे काय येतील, 60 चे 2 ने डिवाइड केलं 30, 2 ने डिवाइड केलं तर 15, 15 ला 3 ने डिवाइड करता येईल, 5 येईल, 5 ला 5 नेच। 75 चे लास्टला 5 आहे म्हणून 5 ने डिवाइड करता येईल, 2 राहतील, 5, 15 ला 3 ने डिवाइड करता येईल आणि 5 ला 5 नेच। म्हणजे 40 चे फॅक्टर आपले कसे येतील 40 = 2 × 2 × 2 × 5, 2 × 2 × 2 × 5, 60
2 2 3 5 2 2 3 5 75चे 5 3 5 5 3 5. आता कॉमन घ्यायचे SCFसाठी कॉमन हायेस्ट जास्तीत जास्त किती कॉमन आहे तेवढे घ्यायचे आपणास. 2 आहे पण येथे 2 नाही म्हणून 2 घेता येणार नाही. 5 5 5 येथे 5 आहे, येथे 5 आहे, येथे 5 आहे म्हणजे एक 5 घेता येईल आपणास. आता येथे 3 आहे, येथे 3 आहे पण येथे 3 नाही आहे म्हणून हा घेता येत नाही. एकच फॅक्टर कॉमन येतोय म्हणून SCF किती येईल आपला याचा 5. नेक्स्ट 16 and 27. 16चे फॅक्टर 8 2 ने डिवाइड केलं तर 4 2 फॅक्टर घेतला आपण तर 2 आणि 2ला 2 ने डिवाइड करता येईल. 27चे 3 ने डिवाइड करता येईल. 9ला 3 ने 3 म्हणजे 16चे फॅक्टर येतील आपले 2 into 2 into 2 into 2 आणि 27चे येतील आपले 3 into 3 आणि into 3. आता येथे 2 आहे पण येथे 2 नाही, येथे 3 आहे पण येथे 3 नाही म्हणजे एक पण कॉमन याच्यात फॅक्टर नाही आहे. हेअर नो कॉमन प्राइम फॅक्टर. कॉमन फॅक्टर कॉमन यामध्ये काहीच नसल्यामुळे याचा SCF इक्वल टू 1 असतो. कारण कॉमन फॅक्टर नाही आहे पण 16 ही संख्या 1च्या मल्टिपलमध्ये आहे आणि 27 ही संख्या 1च्या मल्टिपलमध्ये आहे. म्हणजे 16ला आपण जर या स्टेपनं केलं आपण त्या दोन्ही संख्येला कोणत्याच संख्येने डिवाइड करता येणार नाही पण 1 ने डिवाइड करता येईल. 16 येईल आणि 27 येईल त्यामुळे 1च्या पाढ्यामध्ये आहेत या संख्या त्यामुळे हेअर नो कॉमन प्राईम फॅक्टर SCF इक्वल टू 1. अशा वेळेस SCF हा 1 असतो. नेक्स्ट 18 32 and 48. 18चे फॅक्टर 2 ने 9 होईल. 9ला 3 ने डिवाइड करता येईल. 3ला 3 नेच. 32चे 2 16 2 8 2 4 2 2 आणि 48चे 48 2 ने 24 2 ने 12 2 ने 6 6ला 2 ने 3 आणि 3. 18चे फॅक्टर आले आपले 2 into 3 into 3. 32चे 2 into 2 5 times 2 and 48चे आलेले आहेत 2 into 2 into 2 into 2 into 3. 2 आहे 2 आहे 2 आहे ह्या तिन्ही संख्येमध्ये 2 2 आहे म्हणून एक आपण 2 कॉमन घेऊ. म्हणजे SCFसाठी SCF इक्वल टू 2. 3 आहे पण येथे 3 नाही आहे पण येथे 3 आहे. दोघांमध्ये आहे पण याच्यामध्ये नाही म्हणून 3 घेता येणार नाही. म्हणजे SCF किती येईल फक्त आपला याचा 2. SCF 2. 105 154. 105चे फॅक्टर घेऊ आपण. लास्टला 5 आहे म्हणून 5 ने आपण डिवाइड करू शकतो. 5 2 10 5 1 5. 3 ने डिवाइड करता येईल आणि 7ला 7 नेच. 154 2 ने डिवाइड करू कारण लास्टला 4 आहे म्हणून 2 ने डिवाइड करू शकतो. 2 7 14 1 2 7 14. 7 ने डिवाइड करता येईल आणि 11ला 11च. 105चे फॅक्टर काय येतील 5 into 3 आणि into
7. 154चे फॅक्टर येतील आपले 2 × 7 × 11. 2 × 7 × 11. फक्त 7 हाच फॅक्टर दोघांमध्ये कॉमन आहे. 5 खाली नाही आहे आणि 11 किंवा 2 या संख्येत नाही आहे. त्यामुळे SCF किती येईल आपला? ह्या दोन्ही नंबरचा SCF होईल आपला 7. नेक्स्ट 42, 45 and 48. 42चे फॅक्टर 2 ने 21, 3 ने डिवाइड केलं 7ला 7. 45चे काढू आपण. 45चे 5 ने जाईल 9, 3 ने 3 आणि 3ला 3. 48चे फॅक्टर येतील आपले 2 ने डिवाइड करता येईल 24. 2 ने 12, 2 ने 6. 2 ने डिवाइड केलं म्हणजे याची हाफ व्हॅल्यू घ्यायची. 2 ने 3 आणि 3ला 3 ने. 42चे फॅक्टर 2 × 3 × 7 आलेले आहेत आणि 45चे फॅक्टर आलेले आहेत 5, 3, 3. 5 × 3 × 3. 48चे आलेले आहेत 2, 2, 2. 4 times 2 × 3. 2 × 2 × 2 × 2 आणि × 3. 2 कॉमन या नंबरमध्ये नाही आहे म्हणून 2 घेता येणार नाही. 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 3 घेता येईल. तिन्ही संख्येत, दोन संख्येत असून एका संख्येत नसेल तर तो नंबर घ्यायचा नाही. तिन्हीमध्ये असला पाहिजे म्हणजे SCF = 3. 7 येथे आहे, येथे नाही, येथे नाही म्हणून फक्त एकच फॅक्टरमधला एकच कॉमन फॅक्टर आहे 3 म्हणून SCF आपला 3. नेक्स्ट 57, 75, 102. 57चे फॅक्टर आपण 5 + 7 12. 12ला 3 ने भाग जातो म्हणून या संख्येला 3 ने भाग देता येईल. 3 × 1 = 3, 2 × 3 = 3, 9 = 27. 19 हीच प्राईम नंबर असल्यामुळे 19ला 19 नेच. 75चे फॅक्टर काढू आपण. 75 लास्टला 5 असल्यामुळे 5 ने डिवाइड करता येईल. 5 × 5 = 2, 5 = 15. 15ला 3 ने डिवाइड करता येईल आणि 5ला 5च. 102. लास्टला 2 असल्यामुळे 2 ने डिवाइड करता येईल 5 आणि 1. 3 ने डिवाइड करता येईल कारण ॲडिशन 6 होते. 3 × 1 = 3, 3 × 7 = 21. 17ला 17 नेच डिवाइड करता येईल. तिघांचे फॅक्टर काढलेले आहेत, लिहून घेऊ आपण. 57चे आलेले आहेत आपले 3 × 19. 75चे आलेले आहेत 5 × 3 × 5 आणि 2 × 3 × 17. 3 आहे, 3 आहे आणि याही संख्येमध्ये फॅक्टरच्या लिस्टमध्ये 3 आहे म्हणून फक्त एकच कॉमन फॅक्टर असल्यामुळे SCF = 3. 19 आहे, येथे नाही. 17 आहे पण इकडे नाही. 5 आहे, इकडे नाही. त्यामुळे फक्त 3, 3, 3. SCF येईल आपला 3. नेक्स्ट 56, 57. 56 आणि 57 हे कसे आहेत? नॅचरल नंबर आहेत आणि कॉन्सेक्युटिव्ह आहेत म्हणजे क्रमवार आहेत. 56, 57 किंवा 23, 24 असे क्रमवार येणाऱ्या दोन संख्या त्या म्हणजे 56 नंतर लगेच 57 येते म्हणजे लगातार क्रमवार संख्या त्या. असं जर असेल तर यांचा SCF हा 1 असतो. कारण रिझन लिहावं लागेल आपणास. 56 and 57 आर कॉन्सेक्युटिव्ह क्रमवार कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर्स
hence they are co-prime numbers. HCF of co-prime numbers is 1. कोणत्याही क्रमावर दोन संख्या समजा 9 10 हे दोघांचा HCF 1 येणार. 24 25 किंवा तीन संख्या घेतल्या तरी चालते. 24 25 26 यांचा HCF 1 येणार 1च येणार. 5 6 7 यांचा HCF 1च किंवा 5 6 यांचा HCF 1च अशा क्रमवार आहे. तसं 56 57 यांचा HCF 1च येणार. नेक्स्ट 7 7 7 फॅक्टर काढू. 7 ने डिवाइड करता येईल 1 1 1. 3 ने डिवाइड करता येईल 1 2 3 होते ॲडिशन त्यामुळे 3 ने डिवाइड करता येईल. 3 ने डिवाइड केलं 3 3 9 2 राहतील 3 7 21. 37 हाच प्राईम नंबर असल्याने 37च. तसं 315 315चे घेऊ. 5 असल्याने 5 ने डिवाइड करू. 5 6 30 1 राहील 5 3 15. 3 ने डिवाइड 3 ने आणि 7ला 7च. 5 8 8. 2 ने डिवाइड 2 9 4. 2 ने डिवाइड केलं 1 4 7. 3 ने डिवाइड करता येईल 7 + 4 11 12 म्हणून 3 ने डिवाइड 3 चौक 12 2 3. 49ला 7 ने डिवाइड करता येते. तिघांचे फॅक्टर काढलेले आहेत आपण. 77चे फॅक्टर आलेले आहेत आपले. 7 × 3 × 37. 315चे फॅक्टर आलेले आहेत. 5 3 × 3 × 7 आणि 5 88चे आलेले आहेत. 2 2 3 7 7. 7 आहे येथेही 7 आहे आणि येथेही 7 आहे म्हणजे HCF 1 7. येथे 3 आहे येथेही 3 आहे आणि येथेही 3 आहे म्हणजे × 3. बाकी 37 इकडे नाही आहे. 7 येथे आहे तर आता इकडे नाही आहे त्यामुळे HCF येईल आपला 7 × 3 = 21. हे आन्सर 21. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.